नमस्कार मित्रांनो, मी नागेश तुपे आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज मी कोणत्याही राजकीय विषयाबद्दल बोलणार नाही. आजचा आपला विषय आहे तो आहे MPSCच्या बद्दल. मित्रांनो, MPSC ही कंटिन्युअसली परीक्षा घेत असते आणि यामधूनच आपले अधिकारी हे आपल्याला भेटत असतात. मित्रांनो, आता MPSCची जी परीक्षा आहे ती 2 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजे कंबाईन ग्रुप बी साठी जी पेपर होणार आहेत ते होणार आहेत. म्हणजे प्री परीक्षा होणार आहे ती म्हणजे 2 फेब्रुवारी 2025 रोजी. मित्रांनो, आता या पेपरमध्ये तुम्हाला तर सगळे जे MPSCचा अभ्यास करतात त्यांनी सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे, परंतु मित्रांनो या पेपरमध्ये पेपर देताना आणि पेपर देण्याच्या अगोदर काय काय गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल मी एक थोडंसं गायडन्स करणार आहे. मित्रांनो, टोटल पाहायला गेलं तर आपल्याला यामध्ये जे विषय आहेत त्या विषयांच्या विषयांच्या मार्कानुसार आपण थोडंसं याबद्दल मी तुम्हाला विश्लेषण करतो. मित्रांनो, सर्वप्रथम जर बघायला गेलं तर आता जे 2025 आहे या 25मध्ये 20 मार्काला तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता आहे. मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता हा एवढा क्रुशियल विषय आहे आणि वेळ खाऊ विषय आहे, परंतु ह्या 20 पैकी जरी मित्रांनो इथे तुम्हाला 15च्या वरती किंवा 10 ते 15पर्यंत मार्क मिळवत आले ना तर तुम्ही प्री ही क्रॅक करण्याच्या एकदम जवळ जातात. त्यामुळे मित्रांनो, जो विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता याला निग्लेक्ट करू नका. याला रोजची रोज आता तुम्ही जे तुमचे शेवटचे 5 ते 6 दिवस राहिलेत यामध्ये 1 तास किंवा 2 तास कॉन्सन्ट्रेशन देऊन फोकस करून आता जे गणित तुम्ही याच्या अगोदर तर सोडलेलं आहे पण तरी पण एक प्रॅक्टिसमध्ये त्याला ठेवा. कारण काय होतं माहिती आहे का, जर आपण 5-6 दिवस अगोदर जर आपण हे नाही केलं तर अचानकपणे ज्यावेळेस आपण पेपरला जातो त्यावेळेस गणित आणि बुद्धिमत्ता सोडायला आपल्याला वेळ लागतो आणि हा वेळेमुळे आपला पेपर हा कवर होत नाही. 100 मार्क आपल्याला सोडवायचे असतात 60 मिनिटामध्ये. त्यामुळे ज्यावेळेस आपण गणित आणि बुद्धिमत्ता सोडतोच त्यावेळेस हा पेपर आपल्याला कवर होत नाही. आता दुसरी गोष्ट महत्त्वाचा विषय म्हणजे सायन्स. मित्रांनो, आजपर्यंत ज्या मुलाने सायन्स या विषयामध्ये चांगले मार्क घेतलेत ना तोच मेरिटमध्ये बसला आहे किंवा त्यानेच प्री क्रॅक केली. त्यामुळे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सायन्सकडे लक्ष द्या आणि सायन्सच्या रिव्हिजन आता तुमच्या म्हणजे काय आता रिव्हिजनच करायचं काम राहिलेलं आहे. आता इथून पुढे अभ्यास करायचा नाही, इथून पुढे फक्त करायचं आणि करायचं काय रिव्हिजन करायचं. सायन्स जेवढं आहे सायन्सचं एक जो काय असेल तो 1 डे बॅच घ्या किंवा एक रिव्हिजन एके दिवसामध्ये त्याची कंप्लीट करून घ्या. कारण रिव्हिजन झाली तर तुमच्या माइंडमध्ये ते परत राहतं आणि ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाता त्यावेळेस तो तुम्हाला आठवण्यास सोपं जातं. तिसरी गोष्ट यामध्ये तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आता यामध्ये काय चेंजेस केलेले आहेत. जे राज्यशास्त्र आहे आणि गणित आहे याच्यामध्ये 5-5 मार्क वाढवलेले आहेत आणि इतिहास आणि भूगोलमधले 5-5 मार्क त्यांनी कमी केलेले आहेत. मित्रांनो, जे तुमचं मेरिट ठरतं ना हे तुमच्या सायन्स, गणित आणि बुद्धिमत्ता आणि तुमचे करंट अफेअर या गोष्टींवर ठरतं. मित्रांनो, करंट अफेअर हा एक खूप क्रुशियल विषय आहे. खूप सारे मित्र याकडे काय करतात, निग्लेक्ट करतात, परंतु या विषयाकडे निग्लेक्ट केल्यामुळे त्यांचे मेरिटमध्ये बसण्याचे चान्सेस खूप कमी होतात. त्यामुळे मित्रांनो, आता करंट अफेअरकडे थोडंसं लक्ष द्या. कारण करंट अफेअरच्या जर तुम्ही नोट्स काढलेल्या असतील आणि मुख्य मुद्दे जर काढले असतील ते परत एकदा वाचून घ्या, त्याला एकदा रिव्हिजन द्या. कारण रिव्हिजनशिवाय परत तिथं ते लवकर गोष्टी आठवत नाही. आणि इथून पुढच्या 6 दिवसामध्ये मी हेच सांगेल की इथून पुढच्या 6 दिवसामध्ये जास्तीत जास्त जेवढी रिव्हिजन देता येईल तेवढी तुम्ही ती रिव्हिजन द्या. तिसरी गोष्ट काय आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची 3 गोष्टी आहेत: इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र. मित्रांनो, या विषयांवरती सगळ्यांची कमांड असते. कारण काय झालेलं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस पण तुम्ही MPSC करायला सुरुवात केलेली असते त्यावेळेस तुम्ही इतिहास वाचतात कारण तो वाचायला खूप इंटरेस्टिंग असतो. त्याच्यानंतर भूगोल वाचतात, तो पण इंटरेस्टिंग विषय आहे आणि खूप साऱ्या जणांना राज्यशास्त्र वाचण्यासाठी पण इंटरेस्टिंग असते. त्यामुळे सर्वजण ज्यावेळेस पण MPSC या क्षेत्रामध्ये येतात त्यावेळेस ते राज्यशास्त्र, भूगोल आणि इतिहास हे चांगलं केलेलं असते, म्हणजे त्यांचं बाळकडू झालेलं असते त्यामध्ये. त्यामुळे ह्या गोष्टींकडे सगळ्यांचा अभ्यास झालेला असतो आणि सगळे यामध्ये मार्ग घेतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, यामध्ये सायन्स, करंट अफेअर आणि गणित बुद्धिमत्ता यामध्ये मार्क येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात क्रुशियल विषय एक जो राहिला आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था. खूप साऱ्या जणांना तो समजत नाही किंवा जे दुसऱ्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत जसे त्यांना त्या गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे काय होतं इथे पण मार्क थोडे कमी येतात. त्यामुळे ॲव्हरेजली आपण जेवढे जास्तीत जास्त मार्क जिकडे घेता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे ज्या विषयाला 10 मार्क आहेत त्या विषयाला आपल्याला काही करून 7 ते 8 मार्क येणं गरजेचं आहे किंवा ज्या विषयाला 15 मार्क आहेत त्या विषयाला आपल्याला 10च्या पुढे मार्क येणं गरजेचं आहे आणि ज्या विषयाला 20 मार्क आहे तिथं आपल्याला 10 ते 15च्या दरम्यान मार्क येणं गरजेचं आहे. आणि कमीत कमी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, पेपर देताना खूप साऱ्या सिली मिस्टेक होत असतात.
आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस, आता मी पण पेपर दिलेला आहे, ज्या गोष्टी येतात ना त्या प्रेशरमुळे चुकून जातात, म्हणजे आपला गोल दुसरीकडे होणे किंवा दुसरीकडे स्टिक होणे, ह्या गोष्टी टाळाव्यात. कारण 1-2 मार्क जर कमी झाले आणि त्या 2 मार्कामुळे तुमचे मायनसमध्ये जाणारे 0.25मुळे पण खूप सारा इम्पॅक्ट तुमच्या मार्कावर पडतो आणि तुम्ही थोड्याशा मार्काने जो मेनचा कट ऑफ आहे त्यामधून बाहेर पडतात. त्यामुळे मित्रांनो, अभ्यास करताना आता इथून पुढे एक लक्षात घ्या, टेन्शन घेऊ नका. आपला अभ्यास झाला आहे असंच समजून पुढे चला. कारण काय होतं, खूप सारे जण इथून पुढे टेन्शनमध्ये येतात, म्हणतात माझा अभ्यास मी केलेला आहे पण मला काहीच आठवत नाही. परंतु मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, इथून पुढे जेवढं तुम्ही शांत राहताल आणि एक आपल्या माइंडला सांगायचं की हो, माझा अभ्यास झालेला आहे आणि माझा पेपर चांगलाच जाणार आहे. कारण काय होतं, इथून पुढे निगेटिव्ह विचार सुरू होतात. कारण काही क्वेश्चन येत नाहीत किंवा तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडायला जातात किंवा एखादा क्वेश्चन सोडवायला जातात आणि तो जर तुम्हाला सुटला नाही तर तुम्हाला वाटतं अरे यार, हे आपण अभ्यास करून पण आपल्याला हा सुटत नाही. तर खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात आणि त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह विचारामध्ये जातात. त्यामुळे आता इथून पुढे निगेटिव्ह विचारमध्ये जाऊ नका. स्वतःशी पॉझिटिव्ह राहा. जेवढं जास्त होईल तेवढं पॉझिटिव्ह राहा आणि जेवढं जास्त होईल तेवढं आता फक्त रिव्हिजनवरती भर द्या. दुसरी कोणतीही गोष्ट करू नका. जेवढी जास्त क्वेश्चन सोडवता येतील तेवढे क्वेश्चन सोडवा. वाचण्याचा कोणताही प्रयत्न करू नका किंवा कोणताही गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त इथून पुढे जेवढ्या जास्त तुम्ही रिव्हिजन करताल आणि जास्तीत जास्त रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या माइंडला एकच गोष्ट सांगत राहायची की हो, माझा हा पेपर निघणार आहे आणि मी कट ऑफमध्ये बसणार आहे. एवढीच गोष्ट तुमच्या माइंडला सतत सांगत राहा. कारण हेच रिपिटेशन तुम्हाला परत एकदा कामाला येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगने पेपर द्यायला जाताल त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आठवणार आहेत आणि जर तुम्ही निगेटिव्हली पेपर द्यायला गेलात तर काही गोष्टी ज्या तुम्हाला येतात त्या पण आठवत नाहीत. कारण तो एक्झामचा प्रेशर एवढा भयानक असतो. त्या एक्झामच्या हॉलमध्ये गेल्यानंतर खूप काही गोष्टी बदलून जातात आणि अचानक तुमच्यावर सडनली प्रेशर यायला सुरुवात होतो. काय होतं, एक्झामच्या त्या गडबडीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखादा क्वेश्चन येत असतो आणि ज्यावेळेस तुम्ही विचार करता की अरे आपल्याला येत नाही हा, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी विसरून पण जातो आणि ते बाहेर आल्यानंतर आपल्याला कळतं का अरे हा सोपा क्वेश्चन होता, आपण हा सोडला असता. त्यामुळे असल्या सिली गोष्टी मिस्टेक करू नका. या गोष्टीमुळे तुम्ही मेरिटमध्ये बाहेर पडू शकतात आणि आजकाल कॉम्पिटिशन एवढं भयानक वाढलेलं आहे की आज जिथं 40 मार्काचा कट ऑफ लागत होता तिथं 60 मार्काचा कट ऑफ लागायला लागलेला आहे. सो ज्यावेळेस पण तुम्ही पेपरला जाताल शांत चित्ताने जा, शांत चित्ताने पेपर सोडवा आणि स्वतःशी सकारात्मक राहा. जेवढं तुम्ही स्वतःशी पॉझिटिव्हली राहताल तेवढाच तुमचा त्यामध्ये फायदा आहे. आणि जास्त टेन्शन घेऊ नका. झोप चांगली घ्या. कारण पेपरच्या आदल्या दिवशी आता माझ्यासोबत खूप वेळा घडलेलं आहे की पेपरच्या आदल्या दिवशी झोप येत नाही. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि मग नंतर पेपरमध्ये गेल्यानंतर आठवत नाही, झोप आल्यासारखं होतं. ह्या गोष्टी करू नका. जेवढं जास्तीत जास्त 2-3 दिवस अगोदर तेवढी झोप घेता येईल तेवढी झोप घ्या. कारण झोपेनंतर तुमचा मेंदू फ्रेश राहतो आणि तो नवीन म्हणजे ज्या गोष्टी त्याने स्टोअर करून ठेवलेल्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्हाला आठवण्यास मदत करतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या एक्झामच्या पिरियडमध्ये झोप तुमची होणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आहार चांगला घ्या. कारण काय होतं, 1-2 दिवस अगोदर आपण अभ्यास करण्याच्या नादामध्ये वडापाव खा, हे खा, त्यामुळे तुमचं पोट बिघडतं आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पेपरवरती पण होतो. सो ह्या गोष्टी टाळा आणि प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्ही 1 वर्ष घातलेलं आहे ह्या पेपरसाठी. त्यामुळे तुमचा पेपर निघणार ह्या आशेनेच तुम्ही पेपर द्यायला जा आणि पेपरमध्ये जेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहा. आजपासून ह्या 2-3 गोष्टी चालू करा तुमच्या रुटीनमध्ये. एक तर क्वेश्चन सोडवायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं जास्त खाऊ नका. तिसरी गोष्ट, झोप चांगली वेळेवर घ्या आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह राहा. एवढ्याच गोष्टी मी तुम्हाला या पेपरच्या अगोदर सांगतो आणि पेपर चांगला द्या. माहिती आहे सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे, तुम्ही सगळे कट ऑफमध्ये बसणार एवढं पण मला माहिती आहे. आणि व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांनो चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.